महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। प्रचाराच्या रणधुमाळी काही तास शिल्लक असताना औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचा वचननामा जाहीर करण्यात आलाय। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते। गुंठेवारी पोलिसांना घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न, चांगले रस्ते, पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी आश्वासनं जाहीरनाम्यात देण्यात आली आहे। परंतु महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या वचननाम्यात आणखी आश्वासनं अपेक्षित होती। मात्र युतीच्या वचननाम्यात असं काही दिसलं नाही। शहरांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यात युतीचं सरकार असल्यानं मोठा निधी आणू असा विश्वासही युतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे। औरंगाबाद महापालिका निवडणूक रंगतदार आहे हे पाहायला मिळणार वांद्र्यामध्ये। राणेंच्या पराभवानंतर आता औरंगाबादमध्ये काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आगा खान नामक व्यक्ती अपक्ष म्हणून औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मात्र तो सध्या तुरुंगवासात असून औरंगाबादच्या खाम नदीत विषारी केमिकल टाकल्याचा आरोप आगा खानवर आहे। युद्धग्रस्त येमेनमधून परत आलेल्या भारतीय व इतर देशांच्या नागरिकांना मुंबई विमानतळावर महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेल्या विशेष सहकार्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्य सरकारचे कौतुक केले। सुषमा स्वराज यांनी लोकसभेमध्ये निवेदन करून येमेनमध्ये भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या मोहिमेची माहिती दिली। या मोहिमेअंतर्गत हवाई विमानतळावर उतरलेल्या नागरिकांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली असून महाराष्ट्र सरकारचे स्वराज यांनी याबद्दल कौतुक केले। सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाचा छडा उद्या लागणार आहे। कोर्ट उद्या निकालाची जी तारीख घोषित ठरवेल त्या दिवशी हिट अँड रन प्रकरणी सलमान खान दोषी आहे की नाही याचा फैसला होणार आहे। सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवल्यास तो कोणत्या कलमाखाली दोषी आहे आणि त्याला किती शिक्षा होईल हे घोषित करण्यासाठी कोर्ट निकालाच्या दिवशी शिक्षेची तारीख घोषित करणार आहे। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केला जाईल असा दावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असताना राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केलाय। राज्यातील मावळत्या सरकारने हा प्रकल्प सुरू केला असून विशिष्ट टप्प्यापर्यंतचे कामही पूर्ण झाले असताना आता तो थांबवला तर राष्ट्राचे नुकसान होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। भारताला आण्विक ऊर्जेची अधिक गरज आहे आणि हा प्रकल्प यासाठी अधिक फायदेशीर ठरेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे 17 करार केले त्यात जैतापूर आण्विक प्रकल्पासाठी केलेल्या एका कराराचा समावेश आहे। जैतापूर प्रकल्पात फ्रान्सची अरेवा कंपनी अणुभट्ट्या पुरवणार आहे। यामुळे प्रकल्पातून 10,000 मेगावॅट वीज निर्मिती होऊन या प्रकल्पातून जी वीज निर्मिती होईल तिच्या दर निश्चितीवरून प्रचंड मतभेद असून त्यामुळे प्रकल्पाची कामे रेंगाळली आहेत। तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता गरजा महाराष्ट्र न्यूज। गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फारच नुकसान झाले आणि यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। अवघ्या 3 महिन्यात तब्बल 601 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। यंदा अवघ्या 3 महिन्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 30% वाढ झाली। महत्त्वाचं म्हणजे कापूस पट्टा म्हणून ओळखणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांचा दुष्टचक्राचा फास कायम असून सर्वाधिक आत्महत्येची नोंद या विभागात झाली। जानेवारी ते मार्च दरम्यान विदर्भात 319 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। देशातील सर्वात मोठी आधुनिक युद्धनौका INS विशाखापट्टणमचे सोमवारी मुंबईत जलावतरण करण्यात आले। भारतीय नौदलात 2018 मध्ये दाखल होणाऱ्या नौकेला प्रथमच समुद्रात उतरवण्यात आले। अणुअस्त्र क्षेपणास्त्रांचा सामना करण्याची नौकेत क्षमता आहे। नौदलाचे डिझाईन डायरेक्टर जनरल रिअर ॲडमिरल AK सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार टोटल ॲटमॉस्फिअर कंट्रोल सिस्टममुळे या नौकेत येणारी हवा अणुबॉम्ब, रासायनिक आणि जैविक फिल्टरमधून येईल। फक्त नौकेच्या मशीन भागात असे सिस्टीम लावण्यात आलेले नाही, उर्वरित सर्व भाग त्याने व्यापलेले आहेत। युद्धाच्या वेळी मशीन विभागात जाताना सैनिकांना विशेष मास्क दिला जाईल। या श्रेणीत आणखी 3 युद्धनौका दर 2 वर्षांच्या अंतराने नौदलात येणार आहे। दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून 7 प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रासमोर गेले 6 दिवसापासून उपोषणाला बसलेत।
त्यातील एका उपोषणार्थाची प्रकृती चिंताजनक झाली असून एका अधिकाऱ्याने साधी चौकशी सुद्धा केली नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय। भुसावळ येथील 1962 मध्ये दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारातील एका सदस्याला वीज निर्मिती प्रकल्पात नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यातील काही जणांना ITIचे प्रशिक्षण देऊन कामावर रुजू करून घेतलं। मात्र कामावर रुजू झालेल्यांपैकी ज्यांचे वय 45 वर्ष आहे अशा 7 प्रकल्पग्रस्तांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलं। त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी गेले 6 दिवसांपासून दीपनगर औष्णिक निर्मिती केंद्रासमोर उपोषण करत आहेत। त्यातील एका उपोषणार्थीची तब्येत खालावली असून गेले 6 दिवसापासून उपोषणकर्त्यांचे साधे अश्रू सुद्धा पुसायची एकाही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही। माझी जमीन 1977 साली गेलेली आहे। मी 49 सालात कागदपत्र पूर्णतः जमा केलेले आहे। त्यांनी वारंवार मला सांगितलं की तू आज लागू उद्या लागू असं करता आजपर्यंत त्यांनी 2009 व 2010 मध्ये मला ITIचं लेटर दिलेलं होतं, पण जॉईनिंग केलेलं नाही। उत्तर मागितलं त्यांनी सांगितलं तुमचं 40च्या वर वय झालेलं आहे तर तुम्हाला आम्ही जॉईन करता येत नाही। परंतु तसेच त्यांनी 2011 मध्ये मला 45 वर्ष चालू असताना ITIला धरणगाव इथे पाठवलं त्यांच्यातर्फे। 2 वर्ष ITI पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आज रोजी ते म्हणतात 2007च्या GR नुसार तुमचं 45 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला आम्ही क आणि ड श्रेणी देऊ शकत नाही, त्यामुळे तुमचं प्रशिक्षण बंद करण्यात येत आहे। मला आता 2011 मध्ये त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि मी आतापर्यंत ज्युनियर ऑपरेटर करता जवळजवळ 30 ते 35 वेळा इंटरव्ह्यू दिलेले आहे, तरी सुद्धा यांनी मला सेवेमध्ये भरती केलेले नाही आहे। आणि आता मला 45 वर्ष पूर्ण झाल्याने मला घरी बसवले आणि माझ्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त झालेत। वादळी पावसाने आणि गारपिटाने तापमान 35 अंशाच्या खाली गेले होते। येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशावर पाहायला मिळाले, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात हे तापमान सरासरीच्या वर गेले होते। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पारा वाढला असून घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झालेत। सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील 7 जणांना अन्नातून विषबाधा झाल्यानं संगमनेर तालुक्यातील नहारवाडी येथील 3 जणांचा मृत्यू झालाय। यात 2 सख्ख्या बहिणींचा तर एका भावाचा समावेश आहे। कुटुंबातील इतर 4 जणांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संगमनेर तालुक्यातील नहारवाडी परिसरात राहणाऱ्या रोहिदास शिंदे व त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी रात्री भाकरी, लसणाची चटणी, शिळे वरण खाल्ले होते। त्यात रात्री 7 वाजल्याच्या सुमारास कुटुंबातील रुक्मिणी रोहिदास शिंदे, अमोल रोहिदास शिंदे, गोकुळ रोहिदास शिंदे, सीता रोहिदास शिंदे, मनीषा रोहिदास शिंदे, राणी रोहिदास शिंदे यांना उलट्या सुरू झाल्या, परंतु त्यानंतर सर्व झोपी गेले होते। मध्यरात्री मनीषा शिंदे, राणी शिंदे यांचा मृत्यू झाला होता, तर इतर दोन्ही मुलींवर नागरिकांच्या उपस्थितीत मृत मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले। कुटुंबातील इतर 4घांची प्रकृती खालावल्याने या सर्वांना लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यातील अमोल शिंदे याचा सोमवारी सकाळी मृत्यू झालाय। त्या ठिकाणी आणि शेळ्या चारण्याचा व्यवसाय त्याचा, त्या ठिकाणी त्याची 5 मुलं आणि पत्नी असं तो राहतोय। पत्नी सकाळी दवाखान्यात गेलेली होती, दवाखान्यातून आल्यावर तिने काहीतरी बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी असं काहीतरी जेवायला बनवलं। सर्वांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जेवण केलं आणि सायंकाळच्या सुमारास 7-7:30च्या दरम्यान त्या सर्वच कुटुंबाला जुलाब आणि उलट्याचा अचानक त्रास होऊ लागला। त्या रोहिदास शिंदे यालाही त्रास होत होता। सर्वच मुलांना जुलाब, उलट्या एका वेळेला होत असल्याने आणि पत्नीलाही त्रास होत असल्याने त्याला इकडे तिकडं कोणाला मदतीला पटकन बोलवता आलं नाही। दरम्यानच्या काळात सकाळी 7 वाजण्या सुमारास त्याची मनीषा नावाची मुलगी पहिल्यांदा दगावली। पुन्हा 1 तासाभराने एक राणी नावाची मुलगी, जिचं वय वर्ष 9 आहे, ती दगावली। त्यांनी गावकऱ्यांना बोलावून त्या मुलींना आता सोडून कसं जायचं म्हणून ते पेतावर तिथं त्यांच्या त्या गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी अंत्यविधी केला आणि त्यांना त्रास होत असल्याने सर्वजण ग्रामीण रुग्णालय भुलेवाडी संगमनेर येथे आले।
तिथून त्यांना कंडिशन त्यांची क्रिटिकल असल्याने त्यांना PMT प्रवरानगर इथे रेफर केल्यानंतर तिथं त्यांच्यावर रात्री उपचार सुरू होते. आता मला अजून फोनवरून आता माहिती मिळाली की त्यातील एक अमोल नावाचा जो 10 वर्षाचा मुलगा तोही आता दगावला आहे. खाण्यापिण्यातूनच काहीतरी विषबाधा किंवा पाण्यातून काही प्रकार झाला असावा असं निदर्शनास येत आहे. संगमनेर तालुक्यातील डोंगराळ भागात राहणारे आदिवासी भिल्ल समाजाचे रोहिदास शिंदे याच मोलमजुरी काम करणारा कुटुंब रोहिदास यांच्या सांगण्यानुसार त्यांनी केवळ भाजी भाकर खाल्ली होती. मात्र त्यांच्या कुटुंबियावर हा प्रसंग कसा आला यामागे नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. न्याहारवाडी गावाजवळ असलेले घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे या विषबाधा झालेल्या रुग्णांना नाईलाजास्तव लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्याची दुर्दैवी वेळ आली. अशा जर दुर्दैवी घटनेच्या वेळी वैद्यकीय अधिकारी जागेवर उपलब्ध होत नसले तर सर्वसामान्य रुग्णांना उपचार कसे मिळतील असाही प्रश्न निर्माण होतोय. आणि दुपारी 3 वाजता जेवण केले मुलांनी सगळ्यांनी आणि मग ते संध्याकाळी 7 वाजता असा प्रकार आला. मुलगी 6 वाजता गेली एक सकाळी आणि एक 8 वाजता. मग मी गावात कळवलं, या पोरांना कळवलं. मग आम्हाला काय नाही झालं, आम्हाला फक्त 2-3 अशाच पाण्यासारख्या वांट्या झाल्या, आम्हाला काय ढाव झाले नाही, जुलाब झाले नाही. आता आम्ही लांब गावाच्या अंतरावर आहे आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे मी त्या पोरांपाशीच बसलो. नंतर एकटाच होतो घरी. नंतर हे पोरं आले. मग हा उलट्या जुलाब हेच, मग सारखे उलट्या आणि जुलाब. त्या जुलाबमध्ये पिवळा रंग व्हायचा, पडायचा, एक पांढरा पडत होता, हिरवा पडत होता आणि लालसर रक्तासर. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहता गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.